हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण आज नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे. लास्ट लेक्चरला आपण ऑप्टिक्स हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. ऑप्टिक्समधले आपण पॉईंट इथं घेतलेले आहे. जसं आपण लेन्स मेकर इक्वेशन इथं ऑब्झर्व केलेलं आहे ऑप्टिक्समध्ये. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण थिन प्रिझम ऑब्झर्व केला. डिस्पर्सिव्ह पॉवर जो आहे तो आपण तिथं फाइंड आउट केलेला आहे. डिस्पर्शन, अँग्युलर डिस्पर्शन कसं होतं आणि त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे तो आपण इथं ऑब्झर्व केलेला आहे. अशा पद्धतीने आपला हा ऑप्टिक्स चॅप्टर लास्ट लेक्चरमध्ये कंप्लीट झालेला आहे. या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करतोय नेक्स्ट चॅप्टर, आणि चॅप्टर आहे आपला इलेक्ट्रिक करंट थ्रू ए कंडक्टर. ठीक आहे, चॅप्टरचं नाव आहे तुमचं इलेक्ट्रिक करंट थ्रू ए कंडक्टर. चॅप्टर नंबर आहे तुमच्या या चॅप्टरचा 11th नंबर, चॅप्टर नंबर 11. ओके, चॅप्टर आहे इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर. आता या टॉपिकमधले बरेचसे पॉईंट डिलीटेड आहेत. त्यातले काही टॉपिक्स आपण जे डिलीटेड सोडून राहिलेले टॉपिक जे आहेत ते आपण घेणार आहोत. जवळपास पेज नंबर 213 पर्यंतचे पॉईंट आपले डिलीटेड आहेत आणि त्याच्या पुढचा पॉईंट आपण इथं घेणार आहोत. आजचा आपला टॉपिक असणार आहे व्हेरिएशन ऑफ रेझिस्टन्स विथ टेम्परेचर. ठीक आहे, त्याच्या आधी आपण थोडीशी रिव्हिजन घेऊयात. व्हॉट इज रेझिस्टन्स, व्हॉट इज रेझिस्टिव्हिटी, युनिट ऑफ दिस, असे काही पॉईंट्स. त्याचबरोबर आपलं ओहम्स लॉ, हे पॉईंट आपण मागच्या स्टँडर्डमध्ये तुम्ही पाहिलेले असणार आहेत आणि ते आपण थोडे रिवाईज करूयात. त्या पॉईंटचाच यूज करून आपण पुढचा व्हेरिएशन ऑफ रेझिस्टन्स विथ टेम्परेचर इथं स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्टली व्हॉट इज रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? रेझिस्टन्स रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल कॅपिटल आर. बरोबर आहे. रेझिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? दॅट रेझिस्टन्स इज द अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. रेझिस्टन्स काय असणार आहे? तर अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट, त्याला आपण काय म्हणतोय? तर रेझिस्टन्स असं म्हणतोय. हा रेझिस्टन्ससाठी फॉर्म्युला काय क्रिएट होतो? तर रेझिस्टन्ससाठी फॉर्म्युला असणार आहे V/I. हा तुमचा आहे फॉर्म्युला V/I. दॅट इज दी रेशो ऑफ पोटॅन्शियल डिफरन्स टू दी करंट. हा असणार आहे रेझिस्टन्स. रेझिस्टन्सचं युनिट काय असेल? द युनिट ऑफ रेझिस्टन्स इज ओहम. ओहम इज दी युनिट ऑफ रेझिस्टन्स. ठीक आहे, तर हा रेझिस्टन्स म्हणजे थोडक्यात काय असणार आहे? रेझिस्टन्स म्हणजे असणार आहे अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. ओके, आता जसं आपण अपोजिशन इथं ऑब्झर्व करतो त्याच्याच बरोबर आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे पॉईंट रेझिस्टिव्हिटी. ठीक आहे, आपण एखाद्या कंडक्टरसाठी जर आपण ऑब्झर्व केलं तर तिथं तुम्हाला रेझिस्टन्स ही टर्म यूज करणार आहोत. इफ वी हॅव लॉंग रेझिस्टन्स, लॉंग लेंथ असणारा आणि सर्टन क्रॉस सेक्शनल एरिया असणारा आपण कंडक्टर घेतलेला आहे किंवा वायर घेतलेली आहे, तर त्या मटेरियलसाठी, त्या वायरसाठी आपल्याला एक स्पेसिफिक रेझिस्टन्स ऑब्झर्व होणार आहे की ज्याला आपण म्हणतोय तर रेझिस्टिव्हिटी. ठीक आहे, तर मग ही रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय? आपल्याला जर हा पॉईंट इथं समजून घ्यायचा आहे व्हेरिएशन ऑफ रेझिस्टन्स विथ टेम्परेचर, तर फर्स्टली वी नो दी रेझिस्टिव्हिटी. ठीक आहे, रेझिस्टिव्हिटी काय प्रकार असणार आहे हा आपण पॉईंट बघूयात. व्हॉट इज रेझिस्टिव्हिटी? रेझिस्टिव्हिटीचं सिम्बॉल असणार आहे रो. रो इज दी सिम्बॉल ऑफ दी रेझिस्टिव्हिटी. बघा याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात घेऊयात. when we have the resistance of any conductor, this resistance is directly proportional to the length of that conductor, and this resistance is inversely proportional to the area of cross section. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं लक्षात येणार आहे R is proportional to L/A. ठीक आहे, याच्यावरून आपण काय करूयात? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेऊयात. If we take the proportionality constant, here the formula is R equal to rho into L/A, and this rho is called as a constant, proportionality constant. या रोला आपण काय म्हणणार आहोत? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं म्हणणार आहे, and that is called as the रेझिस्टिव्हिटी. म्हणजे फॉर्म्युला बघा काय होईल तुमचा? रो इक्विव्हॅलंट टू RA/L. हा फॉर्म्युला असेल तुमचा रेझिस्टिव्हिटीचा. ठीक आहे, रो इक्वल टू RA/L, दॅट इज दी रेझिस्टिव्हिटी. थोडक्यात आपण जर इथं लक्षात घेतलं तर
दॅट रेझिस्टिव्हिटी इज द रेझिस्टन्स ऑफ द मटेरियल. आणि तो जो रेझिस्टन्स आहे तो कशावरती डिपेंड असणार आहे, लेंथवरती डिपेंड असेल, क्रॉस सेक्शनल एरियावरती डिपेंड असणार आहे. ठीक आहे, जशी लेंथ तुमची वाढेल, इन्क्रीज होईल, ॲज लेंथ इन्क्रीजेस रेझिस्टन्स इन्क्रीजेस, क्रॉस सेक्शनल एरिया इन्क्रीजेस, रेझिस्टन्स डिक्रीजेस. हे इन्व्हर्सली प्रपोर्शनमध्ये आहे आणि हा तुमचा डायरेक्टली प्रपोर्शनमध्ये आहे. आणि त्यावरून रेझिस्टिव्हिटी तुम्हाला अशा पद्धतीने ऑब्झर्व होते, रो इक्वल टू आर ए अपॉन एल. ठीक आहे, युनिट ऑफ दॅट रेझिस्टिव्हिटीचं युनिट काय असणार आहे बघा, ओहम मीटर. दॅट इज द युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी. हे तुमच्या रेझिस्टिव्हिटीचं युनिट असणार आहे. ओहम मीटर इज द युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी. आता ही रेझिस्टिव्हिटी आपण का इथे लक्षात घेतोय, तर आपल्याला पॉईंट बघायचा आहे व्हेरिएशन ऑफ रेझिस्टन्स विथ टेम्परेचर. ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस वी ऑब्झर्व रेझिस्टन्स इज चेंज्ड. ठीक आहे, टेम्परेचर जसं आपण जो कंडक्टर आपण घेतलेला आहे त्या कंडक्टरचा टेम्परेचर जसं आपण चेंज करणार आहोत, विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर वी ऑब्झर्व रेझिस्टन्स ऑफ दॅट मटेरियल दॅट कंडक्टर इज ऑल्सो चेंजेस. मग हे कशा पद्धतीने, हे व्हेरिएशन जे होतं आहे विथ दी व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर, रेझिस्टन्स वॅरीज विथ दी व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर, हे कशा पद्धतीने व्हेरिएशन होतं आहे हे आपण इथं थोडंसं ऑब्झर्व करणार आहोत. आणि त्यावरूनच आपल्याला इथं रिलेशन फाइंड आउट करता येणार आहे टेम्परेचर व्हेरिएशन आणि त्याचबरोबर रेझिस्टिव्हिटीमधलं. त्यामुळे आधी रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय हे इथं माहिती असायला पाहिजे. थोडक्यात जर आपण रेझिस्टिव्हिटीची जर डेफिनेशन सांगितली तर काय असेल, दॅट द रेझिस्टिव्हिटी ऑफ ए मटेरियल इज द रेझिस्टन्स ऑफ वायर ऑफ युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, त्याला आपण म्हणूयात रेझिस्टिव्हिटी. रो इक्वल टू आर ए अपॉन एल, दॅट इज द फॉर्म्युला फॉर रेझिस्टिव्हिटी. नाव वी गोइंग टू आवर मेन डेरिवेशन, दॅट इज द व्हेरिएशन ऑफ रेझिस्टन्स विथ टेम्परेचर. यावरून आपल्याला इथं टेम्परेचर कोएफिशियंट डिफाईन करायचं आहे. टेम्परेचर कोएफिशियंट आपल्याला इथं डिफाईन करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूयात इथं काय करता येईल. हिअर बघा, आपण एक मटेरियल इथं कन्सिडर करूयात. वी टेक दी कॉपर वायर. ठीक आहे, कॉपर वायर आपण घेतलेली आहे असं कन्सिडर करूया, और कॉपर कंडक्टर आहे. ओके, दॅट रेझिस्टिव्हिटी रो, रेझिस्टिव्हिटी जे असणार आहे दॅट रेझिस्टिव्हिटी इज दी प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. प्रत्येक मटेरियलची ती प्रॉपर्टी असणार आहे. रेझिस्टिव्हिटी इज दी प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. आणि ही रेझिस्टिव्हिटी जी असणार आहे दॅट रेझिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल वॅरीज विथ दी टेम्परेचर. टेम्परेचर जसं व्हॅरी होईल तसा रेझिस्टिव्हिटीसुद्धा काय होत जाणार आहे, व्हॅरी होत जाणार आहे. ओके, तर मग आपण इथं हे व्हेरिएशन कसं असू शकतं यामधलं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं. हिअर फर्स्टली वी कन्सिडर्ड दी रो झिरो is the resistivity at the temperature 0 degree Celsius. आपण कन्सिडर काय केलं, रो झिरो ही रेझिस्टिव्हिटी आहे त्या मटेरियलची किती टेम्परेचरला, 0 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला आहे. ठीक आहे, अँड दी रो, ओनली रो इज द रेझिस्टिव्हिटी ऑफ सेम मटेरियल ॲट दी T डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, T डिग्री सेल्सिअसला आहे असं आपण कन्सिडर करूयात. किंवा आपण टेम्परेचरमध्ये थोडं व्हेरिएशन लक्षात घेऊया तिथं. फर्स्टली हिअर रो झिरो इज दी रेझिस्टिव्हिटी और इनिशियल रेझिस्टिव्हिटी आपण म्हणूयात, किंवा ज्यावेळेस टेम्परेचर 0 डिग्री, किंवा त्यालाच आपण म्हणूयात T0. ठीक आहे, T0 हे टेम्परेचर आहे असं आपण इथे लक्षात घेऊयात. resistivity, initial resistivity of the material at T0 degree Celsius, and rho is the final resistivity at T degree Celsius. ठीक आहे, मग आपल्याला इथं काय लक्षात फाइंड आउट होऊ शकतं, तर इन्क्रीज इन रेजिस्टन्स, इन्क्रीज इन रेजिस्टिव्हिटी इथं आपल्याला फाइंड आउट होऊ शकते. कशी काढणार ती आपण, रो मायनस रो झिरो. यावरून आपल्याला फाइंड आउट काय करता येणार आहे, इन्क्रीज इन रेजिस्टिव्हिटी, रो मायनस रो झिरो. हे जे इन्क्रीज इन रेजिस्टिव्हिटी असेल, दॅट इन्क्रीज इन रेजिस्टिव्हिटी इज डिपेंड ऑन दी इनिशियल रेजिस्टन्स.
ठीक आहे. तो कशावरती डिपेंड असणार आहे, इनिशियल रेझिस्टिव्हिटी, सॉरी कशावरती डिपेंड असेल तर इनिशियल रेझिस्टिव्हिटीवरती डिपेंड असणार आहे. कसा बघा, that change in resistivity or increase in resistivity is proportional, directly proportional to the initial resistivity rho 0 at T0 degree Celsius. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं काय लक्षात येणार आहे तर increase in resistivity rho minus rho 0 is also depend on the राइज इन टेम्परेचर. ते कशावरती डिपेंड असणार आहे तर जे टेम्परेचर वाढतंय त्यावरती सुद्धा इन्क्रीज इन रेझिस्टिव्हिटी डिपेंड असेल. सो इन्क्रीज इन रेझिस्टिव्हिटी इज ऑल्सो प्रपोर्शनल, डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी राइज इन टेम्परेचर. आणि राइज इन टेम्परेचर कसं काढू शकतो, जसं इन्क्रीज इन रेझिस्टिव्हिटी फाइंड आउट केलेलं सेम. तर फायनल टेम्परेचर आहे टी, इनिशियल टेम्परेचर आहे T0. सो राइज इन टेम्परेचर असेल तुमचं T मायनस T0. ओके, T मायनस T0 हे राइज इन टेम्परेचर असणार आहे. इथेपर्यंत लक्षात काय बघितलं आपण, वी हॅव दी मटेरियल कॉपर मटेरियल आपण घेतलेलं आहे. ओके, दी रेझिस्टिव्हिटी ऑफ दी मटेरियल व्हॅरीज विथ टेम्परेचर. दॅट रेझिस्टिव्हिटी इज दी प्रॉपर्टी ऑफ एनी मटेरियल. ओके, तर मग हे टेम्परेचर थ्रू रेझिस्टिव्हिटी कशी व्हॅरी होऊ शकते याचे आपण इथं ऑब्झर्वेशन घेऊन कन्क्लुजन इथं काढलेले. हिअर वी कन्सिडर्ड दी रो 0 इज दी इनिशियल रेझिस्टिव्हिटी ॲट टेम्परेचर T0 अँड रो इज दी फायनल रेझिस्टिव्हिटी ॲट temperature T. Okay, then here we find out the increase in resistivity. This increase in resistivity means rho minus rho 0 is the increase in resistivity. This increase in resistivity is depend on the initial resistivity and rise in temperature. कशा पद्धतीने तर increase in resistivity rho minus rho 0 is directly proportional to the initial resistivity at T0 temperature, and the increase in resistivity is also directly proportional to the rise in temperature, that is T minus T0. ओके, अरे इथपर्यंत. मग आता आपण काय करूया, तिथं हे जे प्रपोर्शनमध्ये घेतलेले आहेत याला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेऊयात. रो मायनस रो 0 इज प्रपोर्शनल टू रो इंटू T मायनस T0. बरोबर आहे, दोन्हीही डायरेक्टली प्रपोर्शनमध्येच आहेत. मग इथं आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेऊयात. कसं घेणार बघा, हिअर सॉरी इनिशियल आहे ना, हे 0 असेल. हिअर रो मायनस रो 0 is equivalent to alpha. Alpha is the constant. Alpha काय आहे, constant आहे. Alpha into rho 0 into T minus T0. ठीक आहे, इथपर्यंत आलं तुमच्या लक्षात. तर तुम्हाला हे रिलेशन मिळालेलं आहे. increase in resistivity is proportional to initial resistivity and rise in temperature. So the relation become as such, rho minus rho 0 equal to alpha is the proportionality constant, alpha into rho 0 into T minus T0. Okay, now इथं आपण पुढे कंटिन्यू करूयात. नेक्स्ट बघा, मी याचं सिम्प्लिफिकेशन करते. वी हॅव टू फाइंड आउट the resistivity at a certain temperature T0. T0 या टेम्परेचरसाठीचं आपल्याला रेझिस्टिव्हिटी फाइंड आउट करायची आहे. अँड T या टेम्परेचरसाठी रेझिस्टिव्हिटी, फायनल रेझिस्टिव्हिटी काय असेल यासाठीचं आपण फॉर्म्युला इथं फाइंड आउट करूया. ओके, मग काय करता येईल याचं फक्त मी सिम्प्लिफिकेशन करते. रो इज इक्विव्हॅलंट टू, हा जो रो 0 आहे मी शिफ्ट करते. इथला जो रो 0 आहे हा या साईडला म्हणजे राईट साईडला शिफ्ट करते. सो रो इक्वल टू रो 0 प्लस अल्फा इंटू रो 0. ओके,
इंटू टी मायनस T0. ठीक आहे, आलं इथपर्यंत लक्षात. इथंही रो 0 आहे आणि इथेही रो 0 आहे, कॉमन घेऊ शकतो आपण. सो रो इक्वल टू रो 0 इंटू 1 प्लस, कारण इथला बाहेर निघाला ना त्याच्या जागी 1 राहिला, 1 प्लस अल्फा इंटू टी मायनस T0. ओके, वी गेट दिस इक्वेशन. आपल्याला हे इक्वेशन इथं मिळालेलं आहे. दॅट गिव्स दी लिनियर रिलेशन बिटवीन टेम्परेचर अँड रेझिस्टिव्हिटी. ओके, टेम्परेचर आणि रेझिस्टिव्हिटीमधलं हे रिलेशन आपल्याला इथं दिलेलं आहे. ओके, इथपर्यंत लक्षात येतं. आता बघा, आपण हा जो अल्फा घेतला आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, तर हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणजे काय असणार आहे? दॅट प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज टेम्परेचर कोएफिशियंट. या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला काय म्हटलं जाणार आहे? टेम्परेचर कोएफिशियंट असं म्हटलं जाणार आहे. हा जो टेम्परेचर कोएफिशियंट आहे तो तुम्हाला प्रत्येक मटेरियलसाठी चेंज झालेला ऑब्झर्व होणार आहे. दॅट इज दी कॉन्स्टंट फॉर दी पर्टिक्युलर मटेरियल. एका पर्टिक्युलर मटेरियलसाठी तो कॉन्स्टंट असेल. ओके, कारण रेझिस्टिव्हिटी और रेजिस्टन्स इज दी प्रॉपर्टी ऑफ दी मटेरियल. मटेरियलची ती प्रॉपर्टी असणार आहे. ओके, येते इथपर्यंत लक्षात. आता मग काय करूयात आपण? हा जो टेम्परेचर कोएफिशियंट आहे अल्फा, ह्या अल्फाचं रिलेशन इथं फाइंड आउट करूया आणि त्यावरून आपल्याला अल्फा डिफाईन करता येऊ शकतो. ओके, पण त्याच्या आधी जे टेम्परेचर रिलेशन आपण इथं ऑब्झर्व करतो, वी हॅव दिस कॉपर वायर और कॉपर मटेरियल कंडक्टर, आणि त्यावरून आपल्याला जे काही टेम्परेचर व्हेरिएशन ऑब्झर्व होतं, तर ते टेम्परेचर व्हेरिएशन कसं ऑब्झर्व होतं बघा. दॅट रिप्रेझेंटेड बाय युजिंग दी ग्राफ. ग्राफचा यूज करूयात आपण इथं. बघा, व्हेन दी टेम्परेचर इज मिनिमम और 0, टेम्परेचर किती असेल? 0 असेल. ॲट दॅट टाईम रेझिस्टिव्हिटी इज व्हेरी लो और 0. रेझिस्टिव्हिटी ही खूप कमी असेल. आणि ॲज टेम्परेचर इथं आपण घेऊयात टेम्परेचर. ओके, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस वी ऑब्झर्व द रेझिस्टिव्हिटी रो इज ऑल्सो गोज ऑन इन्क्रीज लिनियरली. रेझिस्टिव्हिटीसुद्धा काय तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे? लिनियरली इन्क्रीज होत गेलेली तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे. फॉर कॉपर मटेरियल, कॉपर मटेरियल जे आपण इथं एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय ऑब्झर्व होणार आहे? जसं टेम्परेचर तुम्ही वाढवत जात आहे तर रेझिस्टिव्हिटी ऑफ दॅट मटेरियल इज ऑल्सो इन्क्रीजेस लिनियरली. ठीक आहे, हे टेम्परेचरवरती तुमचा रेझिस्टिव्हिटी ही डिपेंड असणार आहे. टेम्परेचर मिनिमम असेल तर रेझिस्टिव्हिटीसुद्धा मिनिमम असणार आहे. टेम्परेचर वाढत गेलं रेझिस्टिव्हिटीसुद्धा इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, ठीक आहे. नाव वी डिराइव द फॉर्म्युला फॉर द टेम्परेचर कोएफिशियंट. इथपर्यंत हा फॉर्म्युला आपण इथं फाइंड आउट केला. रो इक्वल टू रो 0 इंटू 1 प्लस अल्फा इंटू टी मायनस T0. हियर अल्फा इज द टेम्परेचर कोएफिशियंट. अल्फा काय तुमचं? टेम्परेचर कोएफिशियंट आहे. ओके, मग याच्यावरून आपल्याला अल्फाचा फॉर्म्युला डिराइव करता येऊ शकतो. कसा करणार आपण अल्फाचा फॉर्म्युला डिराइव? पहा, हा फॉर्म्युला आपण इथं काढलेला आहे. रो मायनस रो 0 इक्वल टू अल्फा इंटू रो 0 इंटू टी मायनस T0. ठीक आहे, हियर वी ओनली शिफ्ट दिस 2 टर्म्स टू दी लेफ्ट साईड. ह्या ज्या टर्म आहेत ह्या टर्म्स मी फक्त कुठं शिफ्ट करते? लेफ्ट साईडला. आणि वी गेट दी रिलेशन ऑफ अल्फा. अल्फा इज इक्विव्हॅलंट टू रो मायनस रो 0 डिवाइड बाय रो 0 इंटू टी मायनस T0. हे रिलेशन आपल्याला इथं फाइंड आउट झालेलं आहे. आणि याच्यावरूनच बघा आपण दॅट अल्फा इज ऑल्सो रिटन इन टर्म्स ऑफ रेझिस्टन्स. अल्फा जसा आपण रेझिस्टिव्हिटीच्या टर्म्समध्ये इथं रिप्रेझेंट केला, तसाच आपण तो रेझिस्टन्सच्या टर्ममध्ये सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. आणि त्याचा फॉर्म्युला कसा होईल? R मायनस R0 डिवाइड बाय R0 इंटू टी मायनस T0. ओके, दॅट इज दी फॉर्म्युला. आणि मग हा फॉर्म्युल्यावरून आपल्याला टेम्परेचर कोएफिशियंट डिफाईन करता येऊ शकतो. येईल करता कसला रेशो घेतला आपण? चेंज इन रेझिस्टन्स
or increase in resistance to the original resistance and rise in temperature. ही टर्म काय आहे तर इनक्रीज इन रेजिस्टन्स. या टर्मला काय म्हणणार आपण इनक्रीज इन रेजिस्टन्स. ही टर्म काय आहे तर इनिशियल रेजिस्टन्स ॲट T0 temperature, and this term is the rise in temperature. ठीक आहे, या टर्मला काय ही टर्म काय आहे राईज इन टेम्परेचर. मग आपण ह्या 3 टर्म्सचा रेशो घेतलेला आणि त्यावरून आपल्याला भेटलेला आहे अल्फा. ठीक आहे, तर आपल्याला अशा पद्धतीने अल्फा याचा फॉर्म्युला आणि याची डेफिनेशन आपल्याला इथं सांगता आलेली आहे. प्रॉपर डेफिनेशन कशी सांगता येऊ शकते तर the temperature coefficient of resistance is defined as the increase in resistance, okay, increase in resistance per unit original resistance, okay, per unit original resistance at the chosen or reference temperature, at the reference temperature per degree rise in temperature. Okay, so temperature coefficient is defined as the increase in resistance per unit original resistance at T0 temperature per unit rise in temperature. That is the definition of the temperature coefficient. Okay, हा तुमचा temperature coefficient ची डेफिनेशन असणार आहे. ठीक आहे, आता याच्यावरून आपल्याला अजून एक स्मॉल फॉर्म्युला इथं सांगता येईल. जसं आपण अल्फा हा रेजिस्टिव्हिटी अँड रेजिस्टन्स या दोन्ही टर्ममध्ये तुम्ही इथं रिप्रेझेंट केलेला आहे, तसाच हा तुम्हाला फॉर्म्युला इथं मिळाला रो इक्वल टू रो 0 इंटू 1 प्लस अल्फा इंटू T मायनस T0. हा रेजिस्टन्सच्या फॉर्ममध्ये आपण नोट डाऊन करू शकतो. कशा पद्धतीने दॅट इज R इक्वल टू R0 इंटू 1 प्लस अल्फा इंटू T मायनस T0. ओके, अशा पद्धतीने दॅट इक्वेशन इज ऑल्सो रिटन इन टर्म्स ऑफ रेजिस्टन्स. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला इथं व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर फाइंड आउट झालेलं आहे. दॅट इज दी व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर. ओके, तर इथपर्यंत पॉईंट लक्षात आला. आपण चॅप्टर सुरू केला करंट इलेक्ट्रिसिटी और दी इलेक्ट्रिक करंट थ्रू ए कंडक्टर. हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. त्यातला पॉईंट आपण इथं घेतलेला आहे व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन कसं ऑब्झर्व होतं ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस रेजिस्टन्स और रेजिस्टिव्हिटी इज ऑल्सो गोज ऑन इन्क्रीज. ठीक आहे, जसं टेम्परेचर वाढत जाईल मटेरियलचं तसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसा रेजिस्टिव्हिटी और the resistance of the material also goes on increase. ठीक आहे, and so here we define the temperature coefficient. आणि टेम्परेचर कोएफिशियंट कसा आपण डिफाइन केला दॅट टेम्परेचर कोएफिशियंट डिफाइन ॲज द इन्क्रीज इन रेजिस्टन्स पर युनिट इनिशियल रेजिस्टन्स ॲट इनिशियल टेम्परेचर पर युनिट राइज इन टेम्परेचर. ओके, हा अशा पद्धतीने आपण टेम्परेचर कोएफिशियंट इथं डिफाइन केलेला आहे. तर मग आपण या लेक्चरला इथं थांबूयात. आज आपण पॉईंट घेतलेला आहे व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर. ओके, आपण इथं थांबूयात. ओके स्टुडंट, टेक केअर.